त्याच्या समोर घरात एक मुलगा राहतो. त्याचे नाव आशिष आहे. तो नुकताच शाळेतून पास होऊन कॉलेजमध्ये जाऊ लागला आहे. आशिषचे आमच्या घरी जाणे येणे असायचे. त्याची आई कामाला गेली की हा त्यांच्याच घरी येऊन बसायचा. दीपाली काम करत असायची. बहुतेक वेळा मी पाहिले आहे की तो माझ्या बायकोकडे पाहत असायचा. त्याची नजर कधी दीपालीच्या मोठ्याकडे असायची. नेहमी दीपाली काही घेण्यासाठी वागली की आशिष लगेच आपली मान वळून तिच्याकडे पाहत असे. त्याचे बाबा शिकवण असतात, त्यामुळे ते 3 महिने घरी येतात. दुपारी आशिष एकटाच घरी असतो. आशिषचा स्वभाव शांत आहे. तो जसा बोलत नाही, त्याची उंची पण जास्त नाही, त्यामुळे तो लहान वाटतो. शरीराने मध्यबांधाचा आणि गोरा पण आहे. आमच्या घरी मी आणि माझी बायको असतो. मी इन्शुरन्स कंपनीमध्ये त्यामुळे माझे कस्टमरला भेटण्याचे काम असते. बहुतेक वेळा मी घरी असतो तेव्हा कस्टमरला भेटायला जायचे असते, तेव्हाच बाहेर जावे लागते. एकदा संध्याकाळी मी घरी आलो. घरी येताच दीपाली म्हणाली, मला तुम्हाला काही सांगायचे आहे. मी तिला विचारले, काय झाले? ती म्हणाली, रात्री झोपताना सांगते. आम्ही जेवून घेतले, मग झोपायची तयारी केली. आम्ही वरच्या माळ्यावर झोपतो, तर मी येऊन वर गादीवर झोपलो. काही वेळाने दीपाली पण आली आणि तिने लाईट बंद केली आणि माझ्या बाजूला झोपून मला सांगू लागली की दीपाली म्हणाली, दुपारी मी कपडे सुकत होती. वर खिडकीमध्ये मी माझ्या कामात होते. तेवढ्यात माझी नजर घरात गेली. तिथे आशिष समोर बेडवर झोपला होता. खिडकी आधीच उघडी असल्याने त्याचे मला दिसत नव्हते. त्याचा बाहेर काढून धरलेला हात आधी दुर्लक्ष केले आणि पण परत कपडे सुकू लागले. माझी सारखी नजर समोर जात होती. कोणी नव्हती म्हणून मी काही वेळा पाहिले. जोपर्यंत मी कपडे टाकत होती तोपर्यंत तो मागे पुढे करत होता. पण मी कपडे सुकू लागले, बारी बंद केली आणि वरच्या खोलीतून खाली आले. दीपालीचे ते बोलणे ऐकून तिथे मला खूपच इच्छा झाली. मी दीपालीला म्हणालो, कदाचित आशिषने ते मुद्दामून केले असेल. आपण एक काम करू, तू परत आशिष वेळेला कपडे सुकवायला जा. आशिषला त्याबद्दल काहीच विचारू नको. बघू तो परत तुला दाखवू करतो का. मला वाटते तो परत काही दिवसांनी तुला दाखवेन. दीपाली म्हणाली, हो ठीक आहे, मी तसेच करेन आणि तो तुला सांगेन. दीपाली पण आशिषचा पाहून उत्साहित होत होती. मी तिला अजून उत्साहित करायला तिला विचारू लागलो, कसा होता आशिषचा. दीपाली म्हणाली, हो मस्तच. पाहून मी उत्साहित होते. दीपालीच्या तोंडातून दुसऱ्याच्या त्याच्याबद्दल ऐकून खूप उत्साहित मी जोरजोरात सुरू केलं. तेवढ्यात दीपालीचे काम होणार होते, तर तिने मला घट्ट धरले आणि आवाज करू लागली. दीपालीचे काम झाले आणि माझा तयार झाला. तेवढ्यात मी पण सोडायला तयार झालो होतो. त्या दिवशी मला खूप मजा आली. दीपालीला दुसऱ्या दिवशी मी सांगितले, आज पण तू अशीच कपडे सुकत आणि बघ परत अशीच तसा करतो का. आणि मी घरून कामाला निघून गेलो. त्यानंतर त्या दिवशी तर तसे काही झाले नाही. आता जवळ 2 दिवस होऊन गेले होते. मी कस्टमरला भेटायला जात होतो. तेवढ्यात ट्रेनमध्ये असताना दीपालीचा मेसेज आला. मी व्हॉट्सअपवर उघडून पाहिलं तर तिने लिहिले होते, आज पर आशिषने तसेच केले. मी कपडे सुकत होते तेव्हा तो समोर त्याच्या घरात खिडकी उघडून करत ठेवत होता. ते ते वाचून माझी परत इच्छा झाली. ट्रेनमध्ये गर्दीत मी उभा आणि खाली माझा पण उभा. मी तिला म्हणालो, संध्याकाळी घरी आलो की बोलू आपण. त्या रात्री मला एक विचार सुचला. मी दीपालीला म्हणालो, तुला कसं वाटेल जर मी आशिष समोर तुला केलं तर. त्यात दीपाली हसली. ती म्हणाली, वेडा आहेस का, तो पाहिल ना. मी दीपालीला म्हणालो, हो तीच तर मजा आहे. आपण काम करू, तो घरात येईल ना तेव्हा मी त्याच्या समोर तुझ्याशी करेन, खूप मजा येईल. दीपालीने ते ऐकताच ती त्या गोष्टीसाठी तयार झाली. दुसऱ्या दिवशी मला कुठे जायचे नव्हते. आशिष नेहमीप्रमाणे त्याच्या आईला काम जातच आमच्या घरी आला. समोर बसून टीव्ही पाहत होता. दीपाली स्वयंपाकघरात होती. मी वरच्या खोलीतून खाली आलो आणि दीपालीला जाऊन करू लागलो. आशिष मागेच खुर्चीवर टीव्ही पाहत बसला होता. मी दीपालीला विचारले,
काय बनवतेस आज? तर ती म्हणाली, वाटाण्याची भाजी. मी दीपालीशी तिथल्या तिथंच गोष्टी करू लागलो. बोलता बोलता मी दीपाली सोबत तसे करत होतो. आशिष आला आणि त्याने सुरू केलं. मग मी मागे झालो आणि परत वर गेलो. काही वेळाने मी दीपालीला वरून आवाज दिला आणि म्हणालो, मला फाईल नाही मिळत आहे. तू पाहिलीस का? आणि असे म्हणत मी दीपालीला वर बोलवले. मी वरची लाईट बंद ठेवली होती. फक्त खिडकीच्या काचेतून थोडासा उजेड येत होता, त्यामुळे काळोख होत होता. दीपाली वर येताच मी तिला करायला सुरुवात केली. तेवढ्यात मला एक युक्ती सुचली. मी दीपालीला म्हणालो, तू खाली डोक्यावर बसून खाली वाकून पहा आणि आशिषला त्याच्या परीक्षेबद्दल विचार कधी आहे ते, आणि त्याच्याशी बोलत राहा. मी मागून करतो. दीपालीने ऐकले आणि ती खाली ढोपरावर बसले आणि वाकून खाली पाहत आशिषला तिने विचारले, तुझी परीक्षा कधी आहे? आणि ते आशिषची वरून खाली पाहत त्याच्याशी